या ठिकाणी पहा आपल्याकडे आता फक्त मोजके दिवस बाकीत पहा आता. आता या ठिकाणी कोण पास होणार आहे? ज्याने एकदम बघा योग्य दिशेने अभ्यास केला, योग्य टेक्निक वापरून अभ्यास केला किंवा स्मार्ट स्टडी केला त्याचं त्या ठिकाणी पास होण्याचे चान्स जास्त आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, जे काही सोपे टॉपिक असतील बघा, मानसशास्त्र असेल, त्याच्यानंतर मराठी असेल, सामाजिक शास्त्र असेल, जे काही टॉपिक आहेत मित्रांनो ते पटपट रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो आपण फक्त ₹399 या ठिकाणी काय केलेलं आहे, एक PDF लॉन्च केलेली आहे मित्रांनो. या PDFमध्ये तुम्हाला जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील IMP, आता तुम्ही जर पाहिलं पुस्तकं फार मोठाली आहेत पहा, तुम्हाला काय वाचावं काय सुचत नसेल तर नक्की PDF घ्या. यामध्ये मित्रांनो शॉर्ट नोट्स काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो फास्ट रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला ह्या अत्यंत उपयुक्त असणार आहेत. फक्त ₹399 असणार आहे. जो काय मित्रांनो आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे पिवळ्या पट्टीवरती 9325230840 या नंबरला ₹399 पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या नोट्स PDF तुम्हाला पाठवून देईन आणि लगेच अभ्यासाला लागा. 20 दिवसामध्ये चांगली रिव्हिजन होईल आणि नक्कीच तुम्हाला याचा 100% फायदा होऊन जाईल. चला जास्त काही सांगत नाही मित्रांनो, कारण की कमी वेळ आपल्याकडे आणि व्हिडिओमध्ये होता होईल तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतच आहे. चला प्रश्न पाहिला बघूयात आपण, की साखरवाडी या शब्दामध्ये खालीलपैकी कोणता शब्द नाही आहे? कोणता शब्द होत नाही तयार यामधून? तर मित्रांनो वडी हा शब्द तयार होत नाही पहा, लक्षात ठेवा वडी. बाकी बघा या ठिकाणी सगळे शब्द तयार होत आहेत. धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल? मित्रांनो धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो वेगाने धावणे हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी कोणती रूपे रची नाहीत? बघा पुढीलपैकी कोणती रूपे रची नाहीत? चला सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढीलपैकी आपल्याला अचूक शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. बघा शुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. चला ओळखा पटकन. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, की पुढीलपैकी कोणत्या गटामधला शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीमधला आहे? पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहे? सांगा पटकन. क्रियाविशेषण बरोबर आहे सगळ्यांचं मित्रांनो. आता इकडे हे मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय? आता इकडे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पुढीलपैकी धातुसाधित विशेषणं कोणती आहेत? मित्रांनो या ठिकाणी पहा धातुसाधित विशेषणं विचारलेली आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, वाहती नदी हे काय मित्रांनो धातुसाधित आहे पहा. पडकी माडी, वाहती नदी, सडलेली भाजी हे काय मित्रांनो धातुसाधित आहे पहा. पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये क्रियापद सकर्मक आहे? चला सांगा पटकन, की कोणत्या वाक्यामध्ये क्रियापद हे सकर्मक आहे? तर मित्रांनो गवळी धार काढतो या वाक्यामध्ये काय मित्रांनो क्रियापद सकर्मक आहे पहा. गवळी धार काढतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की मराठीतील आद्य ग्रंथ कोणता आहे? मराठीमधला आद्य ग्रंथ कोणता आहे? तर विवेक सिंधू आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. 9 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, की पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य कोणतं आहे? पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य कोणतं आहे? सांगा पटकन. तर मधुने लाडू खाल्ला आहे हे काय मित्रांनो पूर्ण वर्तमान काळातलं काय पहा वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भुजंग प्रयत या वृत्तामधलं गण कोणतं आहे पहा. सांगा. भुजंग प्रयात या वृत्तामधलं गण कोणतं आहे? तर हे बघा मित्रांनो हे याचं बरोबर उत्तर आहे 2 नंबरचं. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडे या ओळीमध्ये कोणता अलंकार आला आहे? संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते या ओळीमध्ये कोणता अलंकार आलेला आहे? तर या ओळीमध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 अनुप्रास अलंकार आलेला आहे पहा. लक्षात ठेवा मित्रांनो यामध्ये अनुप्रास अलंकार आलेला आहे पहा. कोणता? अनुप्रास अलंकार. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पुढीलपैकी औष्ठ्य वर्ण कोणता आहे? चला सांगा पटकन. पुढीलपैकी औष्ठ्य वर्ण कोणता आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 भ मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, की केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचं नाव काय आहे? काय? केशवसूत. चला सांगा पटकन. तर मित्रांनो कृके दामले याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह असायला पाहिजे? ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला. ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला यामध्ये कोणतं विरामचिन्ह असायला पाहिजे? तर मित्रांनो स्वल्पविराम या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं पहिलं पारितोषिक मिळालं त्याले लिहिलेलं पत्र कोणत्या प्रकारचं असेल? तर कोणत्या प्रकारचं पत्र असेल सांगा. तर अभिनंदन पत्र मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा.
कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केलेल्या आहेत पहा, फक्त ₹399 लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा, ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका, टायमाला काहीच होणार नाही पहा, बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला, तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा, बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 932523 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. कोणत्याही प्रश्नाचं लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे पहा. कोणताही प्रश्न विचारला की लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता होईल? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 हजर हजर जबाबी याचं बरोबर उत्तर पहा. लेखक भालचंद्र नेमाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा प्राप्त झाला होता? मित्रांनो केव्हा प्राप्त झाला होता? तर 6 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता. पंजाबमधील मित्रांनो घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? तर कोण होते पहा? तर डॉक्टर सदानंद मोरे याचं बरोबर उत्तर पहा. सभा या शब्दाचं लिंग कोणतं होईल? मित्रांनो सभा या शब्दाचं लिंग कोणतं होईल सांगा? बरोबर आहे स्त्रीलिंग. बघा ती सभा, बरोबर आहे की नाही? ती सभा. तुम्ही स्वतःला काय समजता यामधील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता होईल? तुम्ही स्वतःला काय समजता? अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? तर मित्रांनो पुरुषवाचक आणि आत्मवाचक याचं बरोबर उत्तर पहा. टवटवीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पहा. टवटवीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 मलूल याचं विरुद्धार्थी शब्द होईल पहा. आता थोड्या वेळामध्ये कार्यक्रम सुरू करूया. वाक्यामधले आपल्याला चूक ओळखून दुरुस्ती सुचवायची आहे. चला सुचवा. आता बघा थोड्या वेळातच मित्रांनो कार्यक्रमाला म्हणजे कार्यक्रम होईल आणि वेळामध्ये वेळ येते दोन्ही पण याचं बरोबर उत्तर पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मन यांच्या मते पूर्ण अनुभवाच्या विविध अंगाची मनातले मनात जुळवाजुळव करणे म्हणजे टिंबटिंब होय. म्हणजे काय मित्रांनो? तर लक्षात घ्या. तर विचार होईल, लक्षात ठेवा विचार. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 2 घटना एकामागे एक घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. हे विचार प्रक्रियेमधील कोणत्या अडथळ्यामुळे होतं? तर कोणत्या मित्रांनो? तर काकतालीय न्याय याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. धारणेबाबत खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य योग्य आहे? कोणतं वैशिष्ट्य योग्य आहे? तर धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवतं हे याचं बघा वैशिष्ट्य योग्य आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो विस्मरणाबद्दलचं खालीलपैकी कोणचं वैशिष्ट्य चुकीचं आहे? विस्मरणाबद्दलचं सांगा पटकन. तर मित्रांनो धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी हे या ठिकाणी वैशिष्ट्य चुकीचं आहे पहा. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी तर समर्थ रामदास बरोबर काय? तर सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 जांब. काळामध्ये बागीर हे संबोधन पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे? कोणतं? बागीर. तर मित्रांनो घोडदळ याचं काय पहा बरोबर उत्तर आहे काय? घोडदळ याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो भारतीय संविधानामधील काय प्रश्न आहे पहा. भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? तर कोणता मूलभूत अधिकार नाही? तर लक्षात घ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक मतदानाचा अधिकार याचं बरोबर उत्तर आहे पहा. किमान 15 आणि कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेमध्ये असते? तर बघा पंचायत समिती आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा पंचायत समिती. तर कोणता सामाजिक परिसर असतो मित्रांनो? तो कुटुंब. ऑप्शन क्रमांक ब आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे की कुटुंब हा मुलाचा पहिला सामाजिक परिसर असतो पहा. ग्रामीण समाजाचा बालकांच्या विकासावर पुढीलपैकी कोणता परिणाम होतो? तर मित्रांनो ग्रामीण समाजाचा बालकाच्या विकासावर कोणता परिणाम होतो?
तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं, ग्रामीण समाजामधील रूढी परंपरा, अंधश्रद्धा बालकांना सुद्धा स्वीकाराव्या लागतात. पहा हे बरोबर आहे. परंपरेनुसार व्यवसाय करणे बालकाला सांगितलं जातं, हे सुद्धा बरोबर आहे. आधुनिक तंत्राच्या अभाव विविध सुविधा मिळत नाहीत, हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो वरीलपैकी सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब ही सामाजिक संस्थाची जननी आहे. तर कोणती सामाजिक संस्थाची जननी आहे? तर कुटुंब ही मित्रांनो सामाजिक संस्थाची काय आहे? जननी. पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, की समाजामधील निकष आणि मूल्य यांची रुजवणूक होण्यासाठी टिंबटिंब हा घटक पालकांनी रुजवला पाहिजे. तर कोणता घटक रुजवला पाहिजे मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक क संस्कृती आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा काय संस्कृती. प्रश्न क्रमांक 5 पहा, अध्ययनासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे टिंबटिंबवर अवलंबून असतं. तर मित्रांनो कशावर अवलंबून असतं? तर पालकाच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावरती मित्रांनो हे काय अवलंबून असतं. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, की पालकत्व शैलीबद्दल पुढीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? पहा तर आपल्याला या ठिकाणी चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर पहा प्रेमळपणा असले, मुलावर नियंत्रण असणे, दुर्लक्ष करणारे पालक, हे विधान मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. पहा समजलं. प्रश्न क्रमांक 7 आहे, बालकांच्या पालनपोषणामध्ये टिंबटिंबची महत्त्वाची जबाबदारी आहे. तर कोणाची महत्त्वाची जबाबदारी मित्रांनो? तर कुटुंबाची. ऑप्शन क्रमांक कुटुंबाची महत्त्वाची काय पहा जबाबदारी. पहा जर पालक टिंबटिंब तर उच्च संपादन करण्यासाठी इच्छा बालकात निर्माण होईल. याचं योग्य उत्तर मित्रांनो संपादनाच्या यशस्वी प्रयत्नाची स्तुती करतील. ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर पहा. युवकांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देण्यासाठी लावलेला सामाजिक शोध म्हणजे शाळा वय, हे मत कोणाचं आहे? तर मित्रांनो हे जे काही मत आहे हे कोणाचं आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, हे मत कोणाचं आहे? तर ओटावे. ऑप्शन क्रमांक अ ओटावे याचं बरोबर उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की बालकाच्या व्यक्तिभेदानुसार प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे शिक्षण देणे खालीलपैकी कोणाचं कार्य आहे? तर मित्रांनो हे कोणाचं कार्य आहे? ऑप्शन क्रमांक ड शाळा. मित्रांनो याचं काय आहे? पहा योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा शाळा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, समवयस्क गटाचे वैशिष्ट्य काय आहे? पहा तर काय आहे? पहा एकाच वयोगटामधील बरोबरीचं नातं, कृतिशीलता, सहकार्य आणि संघभावना. ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व मित्रांनो काय आहे? पहा समवयस्क गटाचं काय वैशिष्ट्य आहे? शाळा आणि समाज यामधील बंध टिंबटिंबमुळे प्रस्थापित होऊ शकतात. तर मित्रांनो शाळा आणि समाज यामधले बंध कशामुळे प्रस्थापित होऊ शकतात? तो ऑप्शन क्रमांक ब अध्यापनातील पालकांचा सहभाग. ऑप्शन क्रमांक ब याचं, की व्यक्ती आणि समाज परस्परावर अवलंबून असले तरी व्यक्ती ही समाजाची निर्मिती आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ विधानपूर्ण सत्य. पहा समाज आणि शिक्षण हे एकमेकांशी टिंबटिंब आहेत. तर समाज व शिक्षण हे एकमेकांशी कसे आहेत? तर लक्षात घ्या मित्रांनो कसे आहेत? तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक ब पूरक आहेत. पहा लक्षात ठेवा पूरक. समवयस्क गटाचं वैशिष्ट्य काय आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा एकाच वयोगट बरोबरीचं नातं असतं, कृतिशीलता असते, सहकार्य आणि संघभावना असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड हे काय पहा समवयस्क गटाचे सर्व वैशिष्ट्य आहेत. समवयस्क गट तयार करताना जातीभेद, आर्थिक दर्जा यांना टिंबटिंब हा गट महत्त्व देत नाही. तर मित्रांनो कोणता गट महत्त्व देत नाही? तर किशोर. लक्षात ठेवा मित्रांनो किशोर हा गट या ठिकाणी महत्त्व देत नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब आत्मसात करून सामाजिक सक्षम घटक बनण्याची प्रक्रिया म्हणजे समाजीकरण होय. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व. ज्ञान, कौशल्य आणि कल आत्मसात करून सामाजिक सक्षम घटक बनण्याची प्रक्रिया म्हणजे समाजीकरण होय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सामाजीकरणाची पुढीलपैकी उद्दिष्टे कोणती आहेत? तर सामाजीकरणाची कोणती उद्दिष्टे आहेत? पहा शिस्तीचे संस्कार करणे, विविध कौशल्य शिकवणे, संस्कृतीचे संक्रमण करणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड वरीलपैकी सर्व काय पहा याचं बरोबर उत्तर आहे. पहा टिंबटिंब हा समाजीकरण करणारा घटक आहे. तर कोणता घटक आहे मित्रांनो जो समाजीकरण करणारा घटक आहे? तो ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व. पहा पालक, त्याच्यानंतर समवयस्कांचा गट आणि शिक्षक. म्हणजे वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे. पहा टिंबटिंब हे शालेय समवयस्क गटाचं वैशिष्ट्य नाही. तर कोणत्या गटाचं वैशिष्ट्य नाही मित्रांनो? विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे. पहा फ्रॉइडच्या मते कोणत्या घटकाने व्यक्तिमत्व बनतं? फ्रॉइडच्या मते टिंबटिंब या घटकाने व्यक्तिमत्व बनतं. तर लक्षात घ्या मित्रांनो कोणत्या घटकाने व्यक्तिमत्व बनतं? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ड आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पहा वरीलपैकी सर्व. पहा दातात्म्य, त्याच्यानंतर अहमात्मा, ध्यात्मा ध्यायात्मा हे सगळे मित्रांनो याचं उत्तर आहे. पहा
टिंबटिंब ही संस्था सामाजिकरणामध्ये सक्रिय नाही. तर कोणती संस्था आहे ती सामाजिकरणामध्ये सक्रिय नाही? तर रेल्वे स्टेशन नाही पहा. बाकी बघा कुटुंब, विद्यालय, धार्मिक संस्था हे काय मित्रांनो सामाजिकरणामध्ये सक्रिय आहेत. किशोरावस्थेमधील बालकांच्या सामाजिकरणासाठी खालीलपैकी कोणती संस्था महत्त्वपूर्ण ठरते? तर मित्रांनो कोणती संस्था महत्त्वपूर्ण ठरते? माध्यम, पुस्तक, धर्म. ऑप्शन क्रमांक अ याचं काय पहा? बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बालकाच्या सामाजिकरणातील प्रमुख संस्था कोणत्या आहेत? तर कोणत्या आहेत प्रमुख संस्था? सर्वांनी लक्ष द्या, या ठिकाणी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक ब बघा 1, 2, 3, 4. समुदाय, परिवार, समान समूह, औपचारिक शिक्षण संस्था हे सगळे मित्रांनो काय आहेत? प्रमुख संस्था आहेत पहा. शाळा सामाजिकरणाचे केंद्र आहे कारण ते मुलांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मदत करतात? तर कोणत्या प्रकारामध्ये मित्रांनो मदत करतात? मूल्य आणि परंपरा प्राप्त करणे. ऑप्शन क्रमांक ब याचं काय पहा? बरोबर उत्तर आहे पहा. मुलांच्या सामाजिकरणाचं टिंबटिंब हे प्राथमिक कारण आहे. कोणतं प्राथमिक कारण आहे? तर पहा निकटस्थ परिवार याचं बरोबर उत्तर आहे पहा. हे काय आहे? प्राथमिक आहे. नेक्स्ट आहे पहा विद्यालय सामाजिकरणाच्या संस्था विद्यालय सामाजिकरण टिंबटिंबच्या संस्था म्हणून कार्य करत आहेत. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड द्वितीयचं काय पहा? बरोबर उत्तर आहे काय? द्वितीय. पुढीलपैकी टिंबटिंब बालकांच्या सामाजिकरणामध्ये प्रमुख भूमिका निभावत आहे. तर पहा खेळकूद याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब हा कारक मुलांचे सामाजिकरणामध्ये भूमिका बजावतो. तर कोणता कारक आहे जो मुलांच्या सामाजिकरणामध्ये भूमिका बजावतो? तर लक्षात घ्या मित्रांनो पालनपोषण, सहानुभूती, शेजारी म्हणजे ऑप्शन क्रमांक ड हे काय मित्रांनो मुलांच्या सामाजिकरणामध्ये भूमिका बजावतो. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो की मुलांमध्ये सामाजिकरणाची प्रक्रिया गतिमान करणे आवश्यक आहे. त्यासाठी टिंबटिंब हे पाऊल उचलावं लागेल. तर कोणतं पाऊल उचलावं लागेल आपल्याला? मुलांना शाळेच्या परंपरेचा परिचय करून दिला पाहिजे. मुलामध्ये सामाजिक आदर्श स्थापन केला पाहिजे. मुलांना समाजामधील प्रचलित मान्यताबद्दल माहिती देणे म्हणजे वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की मुलांमध्ये सामाजिकरणाची प्राथमिक संस्था टिंबटिंब आहे आणि दुय्यम संस्था टिंबटिंब आहे. तर पहा जवळचा परिसर आणि जनसंपर्क. मुलांमध्ये सामाजिकरणाची प्राथमिक काय पहा? सामाजिक संस्था प्राथमिक संस्था कोणती? जवळचा परिषद आणि दुय्यम संस्था आहे मित्रांनो जनसंपर्क. लक्षात घ्या सर्वांनी. आले असाल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो ₹399 आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. ₹399 लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचं नाही पहा. ₹399 मध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.